नमस्कार, मी श्रिया जोशी तुमच्या रिहॅब स्टेशनमध्ये स्वागत करते. आज 12 ऑक्टोबर म्हणजे वर्ल्ड आर्थरायटिस डेच्या निमित्ताने आर्थरायटिसबद्दल योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरता आपण डॉक्टर महेश कुलकर्णी यांच्याशी आज बोलणार आहोत. डॉक्टर महेश कुलकर्णी हे दीनानाथ मंगेशकर व जहांगीर हॉस्पिटलमध्ये सीनियर कन्सल्टंट व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. गेली 15पेक्षा जास्त वर्ष ते पुण्यात जॉईंट रिप्लेसमेंटच्या क्षेत्रात काम करत आहेत. डॉक्टर कुलकर्णी यांनी BJ मेडिकलमधून MBBS व MS केले. तसेच लिव्हरपूलमध्ये त्यांनी MCH ऑर्थो केले आहे आणि ट्रॉमा आणि ऑर्थो दोन्हीमध्ये FRCS सुद्धा केले आहे. हिप आणि नी जॉईंट रिप्लेसमेंट बरोबरच पेल्विक रिकन्स्ट्रक्शन हा सुद्धा त्यांचा सर्जरी क्षेत्रातील आवडता विषय आहे. आर्थरायटिस आणि आर्थ्रोस्कोपी याविषयीचे इंटरनॅशनल जर्नल्समध्ये आणि टेक्स्टबुक्समध्ये त्यांचे बरेच पब्लिकेशन्स झाले आहेत. तसेच या विषयांवरील बऱ्याच कॉन्फरन्सेसमध्ये ते फॅकल्टी म्हणून जात असतात. या व्यतिरिक्त सर स्वतः एक स्पोर्ट्स एन्थुझियास्ट आहेत. त्यांनी बऱ्याच मॅरेथॉन्स पूर्ण केल्या आहेत आणि टेनिसमध्ये सुद्धा त्यांचा इंटरेस्ट आहे. तर मी डॉक्टर महेश कुलकर्णींचं स्वागत करते. वेलकम सर. थँक्यू. सर, आपण वर्ल्ड आर्थरायटिस डेच्या निमित्ताने हा इंटरव्ह्यू घेत आहोत. तर जनरली आर्थरायटिस म्हणल्यावर त्याचे खूप प्रकार असतात वेगवेगळे. ऑस्टिओआर्थरायटिस असतो, रुमेटॉइड आर्थरायटिस असतो. तर या सगळ्याविषयी तुम्ही जास्त माहिती देऊ शकता का, किंवा कुठल्या सांध्यांना जास्त करून याने त्रास होतो हे सांगू शकाल का? तर आर्थरायटिसचे बरेच प्रकार आहेत जसे तू म्हणालीस. तर सगळ्यात जो कॉमनली दिसणारा प्रकार आहे तो ऑस्टिओआर्थरायटिस. म्हणजे वयोमानानुसार सांध्याची जी झीज होते त्यामुळे वाढत्या वयामध्ये लोकांना सांध्यांचा त्रास होऊ लागतो. तर त्यात सगळ्यात जास्त गुडघ्यांचं दुखणं आपल्या देशात स्त्रियांमध्ये विशेषतः जास्ती कॉमन आहे, जे वयोमानानुसार होणाऱ्या झिजेमुळे होतं. हिपचं दुखणं आणि हिपचं आर्थरायटिस त्या मानाने कमी आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना असं लक्षात येतं की आपल्या हाताचा जो अंगठा आहे किंवा हाताची बोटं आहेत त्यांच्यामध्ये पण आर्थरायटिसचं प्रमाण हळूहळू दिसून यायला लागतं. दुसरे जे प्रकार आहेत ते संधिवात किंवा आमवात म्हणतो आपण, की जे कमी वयात होऊ शकतात, ज्याला आपण इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस म्हणतो, की शरीराच्या सांध्यांच्या भोवती जे आवरण असतं त्या आवरणाला सूज येते काही कारणामुळं आणि त्या सूज येण्यामुळे लोकांना वेदना व्हायला लागतात आणि ते सांधे हळूहळू झिजायला लागतात. त्याच्यामुळे कमी वयात ही झीज दिसून यायला लागते. तर त्याच्यामध्ये आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा गाऊट आहे, असे बरेच प्रकार आमवात ह्या एका ब्रॉड नावाखाली बसतात. आणि त्यात परत गुडघ्याचं आणि हिपचं पण आमवातामध्ये खांदे आणि एल्बो आणि हाताच्या डिफॉर्मिटीज याचं पण प्रमाण बऱ्यापैकी जास्त दिसून येतं. आणि गुडघ्याचा जो आजार आहे आर्थरायटिसचा तो स्त्रियांमध्ये 5 स्त्रियांमध्ये दिसला तर 1 पुरुषांमध्ये असं प्रमाण त्याचं आहे. तर स्त्रियांमध्ये जास्ती कॉमन आर्थरायटिसचा आजार आहे. तो आर्थरायटिस आहे म्हणल्यावर लोकांच्या मनात खूप शंका कुशंका असतात, थोडी भीतीसुद्धा असते, बरेच गैरसमजसुद्धा असतात की आता मला रोजची कामं करता येणार नाही किंवा चालता फिरता येणार नाही, जास्ती दुसऱ्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज मी नीट करू शकणार नाही, यामुळे खूप भीती निर्माण होते. तर ती भीती कितपत बरोबर आहे किंवा ती कशी दूर करता येईल? प्रत्येक वेळी आर्थरायटिस झाला म्हणजे आपल्याला अजिबात काही काम करता येणार नाही किंवा हालचाल करता येणार नाही असं अजिबात नाही आहे. आर्थरायटिस सुरुवातीच्या जेव्हा अगदी स्टेजला असतो तेव्हा पेशंट्सना खूप कमी वेदना होतात किंवा फक्त सांधे उठताना बसताना किंवा जिना चढताना उतरताना दुखणं किंवा मांडी घालून बसून उठताना दुखणं इतकं कमी प्रमाण असतं. तर अशा वेळी तर कित्येक वेळा केवळ फिजिओथेरपीच्या सहाय्याने आपण त्यांना बरे करू शकतो आणि तो फार बळावणार नाही याची काळजी घेऊ शकतो. आर्थरायटिसला नक्कीच उपचार आहेत, त्याला घाबरून जाण्याचं काम अजिबात कारण नाही आहे. थोडेसे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून, म्हणजे समजा आपल्याला चालायची सकाळी फिरायची सवय असेल तर सुरुवातीला आपल्याला 4-5 किलोमीटर चालण्याची सवय असेल तर ती कदाचित आपल्याला कमी करावी लागेल. चालण्याची डिस्टन्स जी आहे, चालण्याच्या ऐवजी आपण स्विमिंग केलं तर ज्याच्यामध्ये आपण नॉन वेट बेरिंग एक्सरसाइज म्हणतो किंवा सायकलिंग करू शकलो. शक्यतो स्टेशनरी सायकलिंग करावं असं वयस्कर लोकांना माझा सल्ला राहील, कारण बॅलन्सच्या इश्यूमुळे त्यांना सायकलवरून पडून इजा होऊ शकते. म्हणून स्टेशनरी सायकलिंग करणं किंवा वॉटर वॉकिंग करणं किंवा स्विमिंग करणं, चालण्याचं अंतर मर्यादित करणं किंवा हातामध्ये एक काठी घेऊन चालणं, ज्यामुळे शरीराचं वजन त्या काठीमार्फत जमिनीत जातं आणि गुडघ्यांवर आणि खुब्यांवर पडणारा ताण कमी होतो आणि वेदना कमी होतात.
तर आर्थरायटिसला बऱ्याच प्रकारे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. ऑपरेशन हा अतिशय चांगला उपाय पण शेवटचा उपाय, आणि ज्या लोकांना आपलं आयुष्य मर्यादित प्रकारे जगण्याची वेळ आली आहे गुडघे किंवा हिपच्या दुखण्यामुळे, तर त्यांना आपण नक्कीच ऑपरेशनद्वारे बरं करू शकतो. सो आत्ता तुम्ही म्हणलात की जर माइल्ड स्टेजमध्ये असेल किंवा इनिशियली फक्त काही काम करतानाच दुखत असेल, तर या स्टेजमध्ये जर डिटेक्ट झाला तर आपल्याला केवळ फिजिओथेरपीने सुद्धा तो कमी करता येऊ शकतो. तर याची काही लक्षणं आहेत का की जी आपल्याला दिसली तर ती म्हणजे दुर्लक्ष न करता लगेच आपण कुठल्या तरी डॉक्टरला दाखवायला पाहिजे? तर अगदी सुरुवातीला आर्थरायटिस जेव्हा गुडघ्यांचा समजा आपण विचार केला, तर सगळ्यात जास्त कंप्लेंट ह्या स्त्रियांमध्ये 35 ते 40-45 या वयात गुडघ्यांच्या कंप्लेंट्स येतात. अगदी काही दरवेळी आर्थरायटिसमुळेच आहेत असं अजिबात नाही. तर उठताना बसताना गुडघे दुखणं हे भयंकर कॉमन आहे, किंवा मांडी घालून बसून उठणं, जिना चढणं उतरणं, ज्याला आम्ही सिनेमा साईन पण म्हणतो, की बऱ्याच वेळा आपण एका जागी बसून असू आणि उभे राहिलो तर सुरुवातीला स्टार्टअप ट्रबल, 2-4 पावलं चालताना दुखायला लागणं. तर ह्या सगळ्यांवरती जर आपण सिंपल फिजिओथेरपीचे व्यायाम केले, म्हणजे मांडीचे स्नायू मजबूत करण्यासाठी फिजिओथेरपीच्या मार्गदर्शनाखाली ते जर स्नायू मजबूत केले, तर 90% लोकांमध्ये हे दुखणं पूर्ण निघून जातं. आणि हा अजिबात आर्थरायटिस नाही आहे. गुडघ्याच्या वाटीची मागची खुर्च्या मऊ पडल्यामुळं स्त्रियांमध्ये हा आजार होतो, आणि तो बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. तर फिजिओथेरपी, योगासनं, स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग, मसल स्ट्रेंथनिंग, यामुळे आपण सुरुवातीच्या काळात पेशंटना बरेच वर्ष विदाऊट पेन किलर, औषधं, ऑपरेशन ह्या गोष्टीद्वारे मदत करू शकतो. तसंच मग आता हे माइल्ड स्टेजमध्ये जर असेल आर्थरायटिस तर आपण याविषयी बोललो. पण जर खूपच सिव्हिअर असेल, जर कंटिन्युअस दुखणं आहेच आहे, कुठलीही हालचाल केली तरी दुखतंच आहे, पायाला जर बाक आला असेल, तर यासारख्या केसेसमध्ये आपल्याला माहिती आहे की सर्जरी हे गोल्डन सोल्युशन आहे. तर सर्जरी करण्याच्या आधीसुद्धा जर आपण फिजिओथेरपी केली तर त्याच्या सर्जरी नंतरच्या रिकव्हरीवर काही परिणाम होऊ शकतो का? नक्कीच होतो. आपण जर व्यायाम पूर्वीच शिकून घेतलेले असतील, की मांडीच्या स्नायू मजबूत करण्याचे व्यायाम आहेत, चालण्याची जी पद्धत आहे, वॉकर वापरण्याची जी पद्धत आहे, किंवा हातात काठी घेऊन चालण्याची पद्धत आहे, जिना चढणं उतरण्याची जी पद्धत आहे, ती जर फिजिओथेरपीच्या सल्ल्याखाली आपण आधीच शिकून घेतली, तर पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी नक्कीच रॅपिड होऊ शकते आणि पटकन फरक पडू शकतो. तर माझं असं रेकमेंडेशन आहे की ज्यांना शक्य आहे अशा लोकांनी ऑपरेशन करून आपल्या मांडीचे स्नायू जर व्यवस्थित स्ट्रेंथ ठेवली, तर त्यांना पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी नक्कीच वेगाने आणि पेनलेस होऊ शकते. सो जी आधीच आपण स्ट्रेंथ कमावली आहे ती ऑपरेशन नंतरसुद्धा आपल्याला लवकर रिकवर व्हायला मदत करू शकते. सर्जरी नंतरसुद्धा म्हणजे फिजिओथेरपी लागतेच हे सगळ्यांना माहीत असतं, पण तरीही म्हणजे अशी बरेच लोकांची टेंडन्सी दिसते की आता काही माझा सांधा दुखत नाही तर फारसं आपल्याला काही व्यायाम करायची गरज नाही. तर ते कितपत बरोबर आहे, किंवा सर्जरीनंतर फिजिओथेरपी किती महत्त्वाची आहे? सर्जरीनंतर फिजिओथेरपी महत्त्वाचीच आहे, कारण सुरुवातीला 3-1 महिने पेशंट फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली व्यायाम करतात, आणि मग नंतर 6 महिन्यानंतर परत त्यांना काहीतरी छोटी मोठी दुखणी यायला लागतात. परत अजून उठताना बसताना होणारं पेन, किंवा पायऱ्या चढता उतरणारं होणारं पेन. तर अशा पेशंट्सना फिजिओथेरपीनी परत ताबडतोब बेनिफिट मिळतो. तर जर आपण शिकलेले व्यायाम कंटिन्यू केले घरी, दररोज ते व्यायाम आपण करत राहिलो, आयुष्यातनं दररोजचे 10 मिनटं आपण व्यायामाला डेडिकेट केले, तर मग अशी प्रॉब्लेम्स आपल्याला परत उद्भवणार नाहीत. तर ते व्यायाम करत राहणं आवश्यक आहे. सर, आणि सध्या सर्जरी बाबत बरंच बोललं जातं. रोबोटिक सर्जरी जी आपण म्हणतो, रोबोच्या साहाय्याने जी केली जाते, तर त्याच्याविषयी बरंच ऐकण्यात येतं, न्यूजपेपरमध्ये वाचलं जातं. तर बरेच ठिकाणी असंही सांगितलं जातं की रोबोटिक सर्जरीनंतर फिजिओथेरपी करावी नाही लागणार. तर ते तसं आहे का? माझ्या मते कुठल्याही पद्धतीने जर हे ऑपरेशन केलं आपण, म्हणजे ज्याला आपण कन्व्हेन्शनल सर्जरी म्हणतो, की जी सर्जन एक्सपिरियन्सवरती बेस्ड आहे, किंवा कॉम्प्युटर नॅव्हिगेशन असिस्टेड सर्जरी आहे, किंवा रोबोटिक सर्जरी आहे, ऑपरेशनला करावा लागणारा कट आणि तो मसल जितका कट करून ऑपरेशन करायला लागतं त्याच्यामध्ये फरक पडत नाही. त्यामुळे तो मसल परत भरून येण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. तर कुठल्याही टेक्निक जरी सर्जरी केलेली असली तरीसुद्धा पोस्ट ऑपरेटिव्ह व्यायाम नियमितपणे करणं हे अतिशय आवश्यक आहे. तो टाळणं म्हणजे आपली रिकव्हरी स्लो करून घेणं असा त्याचा अर्थ आहे. सो माझा सल्ला असेल की प्रत्येक पेशंटना ती पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी करणं आवश्यक आहे अगदीच.
एक्झॅक्टली रोबोटिक सर्जरी आणि कन्व्हेन्शनल जी रिप्लेसमेंट सर्जरी असते त्यात काय फरक असतो, थोडं डिटेल सांगू शकाल? कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये आम्ही जी साधारण एक 40 वर्षांपासून जे ऑपरेशनची पद्धत आहे आणि ज्याचे रिझल्ट्स आता लाँग टर्ममध्ये पब्लिश झालेले आहेत, जे अतिशय उत्तम रिझल्ट आहेत, ते सर्जनच्या एक्सपिरियन्सवरती पण डिपेंडंट असतात. तर ती आपण इन्स्ट्रुमेंट्स वापरून सर्जनच्या कौशल्य आणि एक्सपिरियन्स याचा वापर करून बोन कट्स जे असतात त्याची अलाइनमेंट परफेक्ट केली जातात. तर रोबोटिक किंवा कॉम्प्युटर नॅव्हिगेशनमध्ये त्याला आपण कॉम्प्युटराइज्ड मशीनची मदत घेतो. रोबोटिक्समध्ये पण कॉम्प्युटराइज्ड मशीनचीच मदत घेतो. कधीकधी प्री ऑपरेटिव्ह CT स्कॅनची मदत घेतो आणि आपल्या पायाची जी अलाइनमेंट आहे ती परफेक्ट करण्याचा रोबोटिकनी प्रयत्न करतो. आणि रोबोटिक्स आणि नॅव्हिगेशनमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल जनरल आयडिया येते की आपण सांध्याची परफेक्ट रचना झालेली आहे का. आणि अजून रोबोटिक सर्जरी, कॉम्प्युटर नॅव्हिगेशन किंवा कन्व्हेन्शनल ह्याच्यामध्ये लाँग टर्ममध्ये कुठलाही फरक दिसलेला नाही. तसंच तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिजिओथेरपी सेटअप्स पाहिले असतील, तर रिहॅब स्टेशनविषयी थोडं तुम्ही सांगू शकाल का? रिहॅब स्टेशन मला बघण्याची आत्ता संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये मला त्याचं कौतुक असं वाटलं की एकाच सेटअपमध्ये आपल्याला 6 ते 7 फिजिओथेरपिस्ट आहेत जे वेगवेगळ्या विषयांमध्ये पारंगत आहेत. मस्क्युलोस्केलेटल आहे, न्यूरोलॉजी, रेडिओलॉजी, न्यूरोलॉजीची फिजिओथेरपी आहे. या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असलेली लोकं एकत्र आहेत. तिथे असलेली जी मशीन्स आहेत जी आपल्याला इलेक्ट्रो किंवा लेझर थेरपीसाठी मदत करतात ती अद्ययावत आहेत. पेशंटचं असेसमेंट जे आहे ते प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह नक्की कुठले मसल ग्रुप आपल्याला जास्ती महत्त्वाचे आहेत, जे कुठले आपल्याला काम करायचे आहेत त्याच्याबद्दल योग्य सल्ला दिला जातो. परत युबर 360 सारखं जे मशीन आहे ज्याच्यामध्ये परत पेशंटचं असेसमेंट चांगलं होतं. त्यांचा गेट पॅटर्न्स आहे म्हणजे चालण्याची जी पद्धत आहे त्यामुळे काही जॉईंटवरती वेगळा परिणाम होतो आहे का हे बघितलं जातं. तर असं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सेंटर आणि पॅकेज आपल्याला इथे मिळू शकतं. होम व्हिजिट पेशंटला इमिजिएट ऑपरेशननंतर प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे एकत्र पद्धतीने जर फिजिओथेरपीचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर ह्या सेंटरचं नाविन्य आपल्याला नक्कीच समजून घ्यावं लागेल. तर आणि वर्ल्ड आर्थरायटिस डे विषयी आपण बोललो, तर वर्ल्ड आर्थरायटिस डेसाठी काही संदेश द्याल का आपल्या दर्शकांना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थरायटिसबद्दल घाबरून जायचं कारण नाही आहे. आर्थरायटिस झाल्यामुळे ज्या आपल्याला त्रासाला सामोरं जावं लागतं आहे त्यासाठी ऑपरेशन हा एक चांगला उपाय आहे, पण तो आम्ही शेवटचा उपाय म्हणून समजतो. प्रत्येक आलेल्या पेशंटला आम्ही ऑपरेशन करून घ्या असं अजिबात सांगत नाही. सुरुवातीच्या काळात कमीत कमी ताकदीच्या पेनकिलर असतील, फिजिओथेरपीचे व्यायाम असतील, हातात स्टिकचा वापर असेल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आपण बोललो त्या गोष्टी असतील, यांनी बऱ्याच पेशंटना आपण शक्यतो खूप दिवस विदाऊट ऑपरेशन काढू शकतो. पण जर वेळ आली तर ऑपरेशन करून घ्यायला अजिबात घाबरू नये, कारण ऑपरेशनचं सक्सेस रेट नियरली 97% वर आहे आणि साधारण 20 वर्ष 25 वर्ष ऑपरेशन चालण्याची शक्यता 90% जास्त आहे. त्याच्यामुळे ऑपरेशन जगभरात खूप सक्सेसफुल आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे आणि हा एक टीम एफर्ट आहे. सर्जन, फिजिओथेरपिस्ट, नर्सिंग स्टाफ या सगळ्यांनी तुमच्या आयुष्याच्या जीवनशैलीत चांगला फरक पडावा म्हणून केलेला हा टीम वर्क आहे. त्यामुळे त्याला घाबरून जायची अजिबात गरज नाही. थँक्यू सर, तुम्ही इतक्या सोप्या शब्दात आर्थरायटिसविषयी इतकी छान माहिती सांगितली. आर्थरायटिस या डायग्नोसिसला घाबरून जायचं काहीच कारण नाही. अगदी माइल्ड आर्थरायटिस असेल तर तो आपल्याला छोटे छोटे बदल करून, फिजिओथेरपीचे व्यायाम करून नक्कीच कमी करता येतो. आणि जरी सिव्हिअर असेल आर्थरायटिस तरीही सर्जरी हा एक चांगला ऑप्शन आहे. त्याचा सक्सेस रेट खूपच चांगला आहे आणि सर्जरीनंतर सर्जरी आणि फिजिओथेरपी याच्यामुळे आपल्याला आपलं नॉर्मल रूटीन परत व्यवस्थित सुरू करता येऊ शकतं. तर थँक्यू वन्स अगेन सर. थँक्यू Thank you for giving this information. Thank you so much.